वर्धा तहसील कार्यालयामध्ये माजलेल्या बेबंद भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी आज मी सचिन श्रवण आणि माझे सहकारी चंद्रशेखर मडावी आज आम्ही इथे एक दिवसीय उपोषण आंदोलनाला बसलो आहोत। पुरवठा विभागामधील पुरवठा निरीक्षक मनीषा माजरखेडे ह्या ज्या आहेत यांच्याविषयी गेल्या वर्षभरापासून त्यांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या सातत्याने वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित होत आहेत। त्यांच्यामुळे राशन दुकानदारांना त्रास तर आहेच, पण सामान्य जनता जी तिथे गर्दी करून असते त्या कार्यालयामध्ये त्यांना वर्षभर राशन कार्ड मिळत नाही। केशरी कार्डचे 2000 रुपये, अंत्योदय कार्डचे 5000 रुपये हे रेट त्यांचे ठरलेले असल्याचं वृत्तपत्रातल्या बातम्यांमधून कळते। आपल्या मर्जीतल्या व्यक्तीला सायलेंट RC ट्रान्सफर करून हजारो क्विंटल धान्याची अफरातफर केल्याचे पुरावे सापडलेले आहेत। ऑनलाईन रेकॉर्ड तपासल्यानंतर तशाही बातम्या वृत्तपत्रांमध्ये आलेल्या आहेत। आणि हा जो सगळा प्रकार सुरू आहे हा अजाणतेपणी काही सुरू नाही आहे। ह्यापूर्वी 2019ला मेहकर तहसीलमध्ये सुद्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर कारवाई केलेली होती। सेलूला त्यांची पोस्टिंग असताना सुद्धा अशाच तऱ्हेच्या तक्रारी होत्या। आणि आता वर्धेला गेल्या 1-1.5 वर्षापासून त्या जेव्हापासून आहेत तेव्हापासून ह्या तक्रारींचा ओघ कायम आहे। आणि इतक्या सगळ्या तक्रारी होत असतानाही त्यांच्या इथून बदली झाली असतानाही मंत्रालयातून जाऊन ती बदली रद्द करण्यापर्यंत त्यांचा आवाका आहे। ह्यावरून ही सगळी व्यवस्था किती भ्रष्ट झाली आहे याचा प्रत्यय इथे आम्हाला येतो आहे। आणि एकच अधिकारी हा सगळा भ्रष्टाचार करू शकेल हे शक्य नाही। ही पूर्ण सिस्टीम सडलेली आहे। आणि आमचा असा थेट आरोप आहे की सत्ताधारी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचे इथले जे कर्ते धर्ते आहेत त्या सगळ्यांचं याला सक्रिय समर्थन आणि सहमती आहे। हा सगळा जो प्रकार आहे जनतेचं शोषण करण्याचा, कारण जेव्हा भ्रष्टाचार होतो याचा अर्थ तुम्ही बिना मेहनतीने जे तुमच्या हक्काचं नाही ते तुम्ही हडप करता। आणि ते कुणाचं हडप करता तर ते गोरगरीब जनतेचं, जी अत्यंत प्रामाणिकपणे काबाड कष्ट करून सरकारला विविध तऱ्हेचे कर देऊन जी जनता आधीच गरीब झालेली असते तिला आणखी गरीब करण्याचं काम भ्रष्टाचार करतो। आणि त्यामुळे आमचा ह्या सर्वंकष भ्रष्टाचाराला पूर्णपणे विरोध आहे। ह्या एकाच व्यक्तीची याबद्दल ही तक्रार नसून आधार केंद्र वाटपातील आरोपी 2-2 महिने झाले पोलिसांना सापडत नाही। याचाही अर्थ हाच होतो की प्रशासन, शासनाचं जे आहे ते मूक समर्थन त्या आरोपींना आहे। आणि तो घोटाळा फक्त आधार केंद्राचा घोटाळा नसून आपले सरकार सेवा केंद्र वाटपामध्येही घोळ जाण्याची शक्यता इथे मला वाटते। कारण आपले सरकार पोर्टलवर जर तुम्ही यादी तपासली तर असे अनेक उदाहरणं आहेत की नवरा बायकोच्या नावे आपले सरकार सेवा केंद्र मिळालेलं आहे। शेकडो बेरोजगार तरुणींना जर इथे केंद्र मिळत नाही आणि नवरा बायकोला इथे सेंटर मिळते, आपले सरकार सेवा केंद्राची यादी तपासली तर तशी नवरा बायकोची नावं येतात की नवऱ्याच्या नावे एक सेंटर आहे, बायकोच्या नावे एक सेंटर आहे। कुठे कुठे नाव एका व्यक्तीचं आहे आणि ईमेल ID, मोबाईल नंबर दुसऱ्या व्यक्तीचा आहे। राजकीय हस्तक्षेपाने मिळालेले सेंटर्स आहेत योग्यता नसताना, आणि योग्यता असलेले शेकडो बेरोजगार तरुणींना ते सेंटर मिळत नाही। सोबतच इथे जे तहसील कार्यालयामध्ये जी भ्रष्टाचाराची पातळी आहे सर्वच विभागामध्ये अतिशय उच्च स्तराला पोहोचलेली आहे। ही आता लोकशाही राहिलेली नसून ही आता जनतेच्या नोकरांनी, जनतेच्या नोकरांसाठी, जनतेच्या नोकरांद्वारे चालवलेली ही नोकरशाही झालेली आहे। आणि आमचा या नोकरशाहीला पूर्णतः विरोध आहे। आम्ही ठाम आहोत की आम्हीच या सगळ्या व्यवस्थेचे मालक आहोत आणि ही सगळी व्यवस्था आमच्यासाठी काम करणारी असली पाहिजे, न की आमचं शोषण करणारी असली पाहिजे। इथे RTIला व्यवस्थित उत्तरं दिले जात नाही। तुम्ही ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंत कोणतीही निवडणूक लढवा, तुम्हाला 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपली संपत्ती घोषित करावी लागते। जनतेला जे मालक आहे या सगळ्या व्यवस्थेचे तिला आपली संपत्ती घोषित करावी लागते। मात्र आमचे नोकर हे दरवर्षी किती पैसे कमवतात हे मात्र घोषित करण्याची कुठलीच तरतूद नाही। RTI जो 2014पर्यंत जे महत्त्व होतं 2014 नंतर सातत्याने कमजोर करत जाऊन खाजगी माहिती मागत आहे असं सांगू आता बहुतांश माहिती नाकारली जाते RTI मधून। तर
आमची मागणी आहे की दरवर्षी आमच्या नोकरांची संपत्ती जाहीर केली गेली पाहिजे। त्यानंतर आमच्या घरी जर एखादा नोकर असेल आणि तो नोकर जर व्यवस्थित काम करत नसेल तर आम्हाला त्याला कामावरून काढण्याचा अधिकार असतो। तसंच शासनाने आमच्या सेवेसाठी जे नोकर नेमलेले आहेत ते जर व्यवस्थित काम करत नसतील तर त्यांना परत पाठवण्याचा अधिकारही हा जनतेला असला पाहिजे। कलम 353चा दुरुपयोग राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांविरुद्ध ह्या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये केला जात आहे। स्वतःचे यांचे जे कॅमेरे आहेत CCTV कॅमेरे हे बंद आहेत। तहसीलदारांच्याच कॅबिनमधला जो CCTV कॅमेरा हा तोंड फिरवून ठेवलेला आहे, कोण तिथे आलं गेलं हे दिसत नाही। आणि मग जनतेने जर स्वतः व्हिडिओ रेकॉर्डिंग जर करायला गेलं तर त्यांना इथले जे आमचे नोकर आहेत पोलीस हे मारहाण करतात, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात। हे जे सगळे प्रकार आहे राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांवर अत्याचार करण्याचे, अरेरावी करण्याचे, दाबण्याचे, खोटे 353चे गुन्हे दाखल करण्याचे सगळे प्रकार बंद झाले पाहिजे। येत्या 15 दिवसात जर पुरवठा विभागाच्या निरीक्षक मनीषा माजरखेडे यांना सेवेतून बडतर्फ जर केलं नाही तर आता हे आंदोलन आम्ही तहसीलच्या बाहेर करत आहोत, पण यापुढचं आंदोलन हे तहसील कार्यालयाच्या आतमध्ये होईल आणि यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन होईल। आम्हाला त्यांचं निलंबन नको, आम्हाला असे भ्रष्ट जे अधिकारी आहेत हे आम्हाला नोकर म्हणून नको, त्यांची बडतर्फी झाली पाहिजे। त्यांची आणि त्यांना अभय देणारे जे अधिकारी आहेत या सर्वांच्या संपत्तीची चौकशी आयकर विभागामार्फत झाली पाहिजे। अन्यथा आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि हे जे सगळे अधिकारी आहेत यांचं सत्य जनतेपुढे मांडण्याचं काम आम्ही करत राहू।